मी निघालो पळसदरीला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. निमित्त असं काही खास नव्हतं. इच्छा झाली, म्हटलं चला पूर्ण करूया. 10:30ची कर्जत फास्ट गाडी पकडून स्वारी निघाली पळसदरीच्या दिशेत. आता फक्त एका स्टेशनसाठी दुसरी गाडी पकडणं भाग होतच, काही इलाज नव्हता. ती गाडी पकडून मी पोहोचलो पळसदरीला. स्टेशन पासून मठ अगदी जवळ की तुम्ही चालतही पोचा, म्हणून स्टेशनला रिक्षाची अपेक्षा न करता मी चालत निघालो मठाच्या दिशेने. वाटेत एक ब्रिज लागतो, त्याच्या बाजूला एक डॅम सुद्धा आहे, जो की आपण नंतर बघणारच आहोत. जसे तुम्ही स्टेशन पासून चालत याल, इथे येऊन तुम्हाला हा बोर्ड दिसेल. ही वाट तुम्हाला मागच्या बाजूने थेट मठाजवळ घेऊन जाते. बाहेरून हायवेच्या मार्गाने वळसा घालून जायची गरजच नाही. त्यात पावसाचं आगमन, म्हणून मी आडोशाला थांबलो आणि आजूबाजूचा परिसर आणि झाडांवर पडणाऱ्या पावसाच्या त्या थेंबांचा आवाज मी ऐकत बसलो. थोडं तुम्ही ऐका. या विहिरीपासून अगदी 4 पावलंच म्हणाल इतकं जवळ आहे स्वामींचं मठ. मग काय, आता पोहोचलोच आहोत, तर चला स्वामींचं दर्शन घेऊया. इथे दुपारचं जेवण सुद्धा असतं. त्याचे दिवस आणि वेळ सगळं ठरलेलं आहे. आता वेळ झाली परतीच्या प्रवासाची. जर गाडी घेऊन आलात तर तुम्ही या मार्गाने याल, आणि इथे गाडी घेऊन आलात तर तुम्हाला गाडी पार्किंगसाठी जागा तर आहेच. हा व्हिडिओ बघून तुम्ही इथे नक्कीच याल अशी अपेक्षा ठेवतो. अरे हो, डॅम तर राहिलंच की. तर हा आहे पळसदरीचा डॅम. इथून बघा नाहीतर तिकडून बघा, एकच. किती मस्त वाटतं असं गावच्या साईडला आल्यावर. डॅमच्या जवळ जो ब्रिज होता तिथे खाली जाऊन थोडा बसलो, पाण्यात पाय भिजवले, त्या नादात पॅन्ट पण भिजली आणि आलो वापस ट्रेन पकडायला स्टेशनला. आता हीच गाडी परत येईपर्यंत वाट तर बघावी लागणारच आहे. मग काय, थांबलो. 4ची रिटर्न गाडी पकडून गडी परतले घरी.